आणि यानंतर आता जालन्यातनं एक महत्त्वाची बातमी समोर येते। जालन्यातील आनवा गावामध्ये एका व्यक्तीला तप्त लोखंडी सळईनं चटके देण्यात आले। तर काही दिवसांपूर्वी मंदिरामध्ये का शिरला असं म्हणत चटके देत अमानुष मारहाण सुद्धा झाली आहे। दरम्यान राज्यातील गुंडाराज कधी संपणार असा सवाल या निमित्तानं सदाभाऊ खोतांनी विचारलाय। एकाला अटक झाली, बाकी आरोपींवर मकोका लावायला हवा अशी मागणी यावर गोपीचंद पडळकरांनी सुद्धा केली आहे। दरम्यान एसपींनी 307 चा गुन्हा दाखल केला आणि एकाला अटक झाली आहे असं अंजली दमानी यांनी यावर म्हटलंय। तापलेले गज घेऊन त्याच्या अंगावरती मोठ्या प्रमाणामध्ये जखमा केलेल्या आहेत। इंगळ फुलवून त्या ठिकाणी त्याला चटके दिलेले आहेत आणि म्हणून या राज्यातलं हे गुंडाराज हे कधी संपणार आहे का नाही आणि यासाठी आम्ही या ठिकाणी हे सगळं घेऊन आलेलो आहे। का जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुक्यात अनवी नावाचं गाव आहे। या गावामध्ये शिवरात्रीच्या दिवशी महादेवाचं दर्शन घ्यायला का आला म्हणून कैलास बोराडे नावाच्या मुलाला तिथले जे गुंड आहेत नवनाथ दौड आणि भागवत दौड यांनी तापलेल्या सळ्यांनी लोखंडी गजानी त्यांच्या संपूर्ण अंगावरती चटके दिलेले आहेत। त्याचे व्हिडिओ समाज माध्यमामध्ये व्हायरल झालेले आहेत। आज एकच नवनाथ दौड फक्त अटक आहे, बाकीचे लोक फरार आहेत। अनेक लोक त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत। ती मोकोका कायद्याअंतर्गत कारवाई करावी, कारण त्यांच्यावरती यापूर्वी सुद्धा अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत। जालन्यात एक कैलाश बोराडे नावाचा एक व्यक्ती आहे, त्याला शिवसेनेच्या ठाकरे गटातल्या कुठल्या तरी एका पदाधिकाऱ्याने प्रचंड वाईट पद्धतीने त्याला अंगाला पूर्ण चटके दिले। जो व्हिडिओ आहे तो गेले 2-3 दिवस येत होते माझ्याकडे। त्यानंतर मी कलेक्टरांशी बोलले, एसपींशी बोलले। एसपींचं आणि ते एसपी तिथले जालन्याचे अतिशय उत्कृष्ट असे एक व्यक्ती आहेत आणि त्यांनी त्यांच्यावर ताबडतोब 307 लावून त्या अटकही झाली आहे।